राज्यातील जवळपास 6 जिल्ह्यातील 23 नगर परिषदांमधील निवडणुका पुढे ढकलल्या। न्यायालयीन याचिका प्रलंबित असल्याने हा निर्णय। बारामती, महाबळेश्वर, पुणे, साताऱ्यासह 23 नगरपालिकांचा यात समावेश आहे। 6 जिल्ह्यातील नगरपंचायत निवडणुका पुढे ढकलल्या। 23 ठिकाणच्या निवडणुका पुढे ढकलल्या। अमरावती विभागात बाळापूर, अंजनगाव सुर्जी, यवतमाळ, देऊळगाव राजा, वाशिम। कोकण विभागात अंबरनाथ, छत्रपती संभाजीनगर विभागात फुलंब्री, धर्माबाद, मुखेड, रेणापूर, वसमत। नागपूर विभागात घुगुस, देवळी। नाशिक विभागात देवळाली, प्रवरा, कोपरगाव, पाथर्डी, नेवासा। पुणे विभागात बारामती, फुरसुंगी, उरळी देवाची, महाबळेश्वर, फलटण, मंगळवेढा, अनगर। नगरसेवक पदाच्या निवडणुका रद्द। अमरावती 187, छत्रपती संभाजीनगर 144, पुणे 143, नाशिक 120, कोकण 69, नागपूर 68। नगरपालिका नगरपंचायत निवडणुकीचा सावळा गोंधळ। घोषणा 288, बिनविरोध 2, स्थगित 23। उद्या मतदान 263 जागांसाठी। उद्या निवडणुका आणि आज पुढे ढकलल्या जात आहेत हे चुकीचं आहे असं फडणवीसांनी म्हटलं। निवडणूक आयोगानं कायद्याचा चुकीचा अर्थ लावला असंही फडणवीसांनी म्हटलंय। निवडणुका रद्द करणं अत्यंत चुकीचं आहे असं फडणवीस म्हणतात। प्रामाणिकपणे सगळ्या गोष्टी करणाऱ्यांवर हा अन्याय आहे असं फडणवीसांनी म्हटलंय। निवडणूक आयोगाने कायद्याचा चुकीचा अर्थ लावलेला आहे। या निवडणुका रद्द करणं हे अत्यंत चुकीचं आहे। कुठला कायदा निवडणूक आयोग काढताय, कुठला कोणाचा सल्ला निवडणूक आयोग घेताय याची मला कल्पना नाही। मी अनेक वकिलांशी देखील बोललो, त्या सगळ्यांचं मत आहे की अशा पद्धतीनं या निवडणुका एखादा व्यक्ती कोर्टात गेलाय म्हणून पुढे ढकलता येत नाही। आता पुन्हा म्हणजे हा त्या कॅन्डिडेट्सवर किती अन्याय, ज्यांनी प्रामाणिकपणे सगळ्या गोष्टी केल्या आणि आता उद्या निवडणूक आहे, आज तुम्ही पोस्टपोन करून टाकता। त्यांचे श्रम, त्यांची मेहनत, या सगळ्या गोष्टी गेल्या वाया। आता 15-15, 20-20 दिवस पुन्हा त्यांनी प्रचार करायचा, हे मला असं वाटतं अतिशय चुकीचं आहे। निवडणूक आयोगाने घाईघाईने निवडणूक जाहीर केली असं पृथ्वीराज चव्हाणांनी म्हटले। शेवटच्या दिवशी निवडणूक पुढे ढकलता असं पृथ्वीराज चव्हाण म्हणतात। निवडणुकीचा पोरखेळ करणं काँग्रेसला मान्य नाही असंही पृथ्वीराज चव्हाणांनी म्हटले। आम्ही या प्रकरणी हायकोर्टात जाणार असा इशाराही त्यांनी दिलाय। नोटीस तुम्ही इतक्या घाईगर्दीमध्ये निवडणुका का जाहीर केल्या? त्याचबरोबर आता तुम्ही शेवटच्या दिवशी मतदानाच्या आदल्या दिवशी तुम्ही 10-20 नगरपालिकेच्या निवडणुका पुढे ढकलताय। उमेदवारांचा खर्च होतो, त्याचं काय करणार हो तुम्ही? आता मी जाहीर निषेध करतो अशा प्रकारे गोंधळाला सर्वस्वीपणे मुख्यमंत्री जबाबदार आहेत आणि भाजपच्या नेत्यांनी सांगितल्यामुळे काही गोष्टी होत आहेत। अतिशय हायकोर्टात आमची काही मंडळी जाणार आहे, पण अशा प्रकारे स्थानिक निवडणुकीचा पोरखेळ करणं हे काँग्रेसला कदाचित मान्य नाही।